हॅलो नमस्कार, मी सायली, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि माझा फेस बघा, म्हणजे मी तयार होत होते आणि म्हटलं की व्लॉग स्टार्ट करावा, कारण की आज आपल्याला जायचे बाहेर म्हणजे आपल्या घरासाठी काहीतरी घेऊन यायचे। आणि पुण्यामध्ये आणखीन हिवाळा संपला नाही, म्हणजे तरी पण इतकी जास्त गरमी स्टार्ट झाली, त्यावेळेस खूप भयंकर उन्हाळा असणार आहे। त्यासाठी मी भरभरून असं सनस्क्रीन लावते। माझं सनस्क्रीन संपलं होतं म्हणून मी यांचं लावले, ते पण गपचूप। आमच्याकडे उलट असते, सगळ्यांचे कसं सगळ्यांचे जे नवरा असतो तो बायकोचं लावतो गपचूप किंवा बघून काही, मला यांचं लावावं लागतं। तर आपण जाईपर्यंत तुम्ही गेस करा की आपल्याला काय घ्यायचे, पण हिंट देते मी तुम्हाला की आपल्याला घरासाठी घ्यायचे, कपड्यासाठी घ्यायचे, आता कळालंच असेल। पण तरी इथं बघितल्याबरोबरच मला कमेंट टाका की एवढं बघितलं ना तुम्ही व्लॉगची क्लिप, इथंच टाका, पूर्ण बघून नका टाकू, मग कसं कळणार तुम्हाला पुढं। मग चला मी झाली आहे तयार। थोडंसं लिपस्टिक लावू का? एकदम थोडंसं लावू, थोडंसं म्हणजे आपल्याला पण छान वाटते। हां तर मी तर तयार झाले, ह्यांचं अजून बाकी आहे। आणि मी बदनाम आहे की मी वेळ लावते तयार व्हायला। चला चला लवकर। आलोय आम्ही आता विजय सेल्स मध्ये। आता यावरून तरी तुम्हाला लक्षात आलंच असेल। इतके सारे वॉशिंग मशीन्स आहेत, मला कन्फ्युजन होते की आम्ही कुठलं घ्यावं। आता खूप जास्त व्हरायटी आहे आणि जास्त जेवढं असतं तेवढं कन्फ्युजन जास्त। 1,500 इथपासून स्टार्ट झाले की हे फ्रंट लोडवालं घ्यायचे की हे असं वालं। इकडे फ्रंट लोडचे आहेत, इतकी जास्त व्हरायटी आहे, खरंच मला कळत नाही आहे। आणि यापूर्वी कधी हे पण केलं नव्हतं। थोडंफार आम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिले, पण आता बघूया कुठलं घेतोय ते। सगळेच भारी दिसत आहेत, पण आत्ता असा विचार केला की हे जे फ्रंट लोडवाले आहेत अशा टाईपचे घ्यावेत। आता कुठली कंपनी घेतोय काय ते तुम्हाला नंतर कळेल, कारण की अजून आम्हीच कन्फ्यूज आहेत, ठरलं नाही आणखीन कुठलं घ्यायचं ते। आणि आलोत तरी घ्यायला की चला घेऊया म्हणून। तर आम्ही आधी क्रोमामध्ये पण गेलो होतो, परत अजून बरेच शॉपमध्ये पण गेलो बघण्यासाठी आणि कम्पेअर करण्यासाठी। मग शेवटी विजय सेल्समध्ये आलो। इथं थोडंसं प्राईस किंवा त्यांची सर्विस आम्हाला छान वाटली म्हणून तर घेऊन जाऊया आता आज। एवढ्या साऱ्या वॉशिंग मशीनमधून ना फायनली आम्ही आमचं जे घ्यायचं होतं ते डिसाईड केलं। म्हणजे डिसाईड करण्यातच आम्ही जवळजवळ 1-1.5 तास घातला, खूप विचार करून। मग फायनली सगळी प्रोसेस पेमेंट वगैरे केली। मी आहे ना तर फायनली आम्ही बुक केलं आणि ते आता उद्या डिलिव्हर होणार आहे। आणि उद्या किंवा परवा, असं तर उद्याच हवं मला तर। काय वाटतंय आपण काहीतरी घेतलं की लगेच आपल्यासोबतच घरी यावं, ते असं 1-2 दिवस वाट बघूच वाटत नाही। आता घेतले तर आम्ही म्हणलं की छोटीशी पार्टी करूया, म्हणून आलोय डोसा खायला। म्हणलं आपली छान पार्टी पण होईल छोटीशी आणि त्यानंतर मग घरी जाऊया। अहो ते पडेल, पाय व्यवस्थित नाही बघ। तू गाईज आम्ही आलोय आता डोसा खायला। मी तर ऑर्डर केला स्पंज डोसा, दिसायला तर एवढा भारी दिसते, खाऊन बघते आता। पोळ्याले व्हिडिओ चालू केल्यावर तुम्हाला काय बोलायचं नसते का? हां कानात बोला। भारी आहे, छान आहे ना? मान हलवायले म्हणत नाही येत तोंडाने। सांडतंयच माझ्याकडून। बेल वाजली की आम्ही बाहेर जाऊन बघतोय आमची डिलिव्हरी आली का। आणि आत्ता डबल बेल वाजली आणि मी दार उघडणार आहे। मला वाटतंय आता आलंय म्हणून, बघूया।
हो, जसं की मला वाटलं होतं फायनली आपलं जे वॉशिंग मशीन आहे तर त्याचीच डिलिव्हरी आलेली आहे. तर बघा हे वालं आम्ही मशीन घेतलं आहे. हे सॅमसंगचं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं नव्हतं की आम्ही कुठलं घेतलं वगैरे. तर सॅमसंगचं जे नवीन मॉडेल निघालेलं आहे तर ते वालंच आम्ही घेतलं. त्यानंतर मग मी पूजा वगैरे केली, मस्त त्याला कुंकाचे ठिपके लावले, फुलं वगैरे ठेवली, उदबत्ती ओवाळली. आणि मग त्याच्या नेक्स्ट डे जे सर्व्हिसिंगचे लोक असतात म्हणजे जे की सेटिंग वगैरे सगळं करून देतात तर ते भैया आले आणि मग त्यांनी आपलं मशीन जे आहे ते स्टार्ट करून दिलं आणि सोबतच त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते पण सांगितले. एवढं छान मशीन आहे, जर तुम्ही घ्यायचा विचार करताय, कोणाला घ्यायचं असेल तर हे नक्की बघा घेऊन, खूप छान आहे. आणि माहिती का याच्यामध्ये बरेच सारे फीचर्स आलेत की AIचं जे याच्यातलं फीचर आहे ते खूप भारी आहे. म्हणजे आपल्याला सिलेक्ट करायची गरज नाही कुठले कपडे आपण टाकतोय, तर ते ऑटोमॅटिक सिलेक्ट करून टाकतं. आणि सोबतच जे आपलं लिक्विड असतं वॉश करायचं कपडे तर ते पण एकदाच फिल करून ठेवायचं आणि ते जेवढं लागेल तेवढं घेत राहतं ऑटोमॅटिक. तर खूप छान छान फीचर्स आहेत, तुम्ही एकदा सर्च करा ज्यांना घ्यायचे त्यांनी. तर चला लगेच आता मी काही माझे कपडे धुवून बघते यामध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.